हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 6चं इंग्लिशचं चॅप्टर नंबर 1.2चं 1.2 हू इज द ग्रेटेस्ट। मी हा लेसन पूर्ण मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे। इम्पिरियर अकबर और अकबर द ग्रेट इज नोन ॲज द वन ऑफ द ग्रेटेस्ट रूलर इन द वर्ल्ड। एक अकबर नावाचा राजा होता, तो काय होता, पूर्ण जगामध्ये खूप मोठा राजा होता, पूर्ण जगामध्ये, वर्ल्डमध्ये। नॉट जस्ट बिकॉज हॅड अ वॉस्ट एम्पिरियर, अ व्हेरी स्ट्रॉंग आर्मी, अनटोल्ड वेल्ड। तो मोठा कशामुळे नव्हता, फक्त कशासाठी नव्हता की त्याच्याजवळ खूप मोठे राज्य होतं, स्ट्रॉंग आर्मी म्हणजे खूप मोठं सैन्य होतं, किंवा अनटोल्ड वेल्थ म्हणजे खूप अफाट संपत्ती होती, म्हणून तो मोठा नव्हता। तर का होता, बट बिकॉज ही वॉज अ गुड ह्युमन बीइंग। का बरं तो मोठा होता, कारण तो एक चांगला माणूस होता, एक ह्युमन बीइंग होता, ठीक आहे। ही केअर फॉर हिज सब्जेक्ट, तो काय करायचा, सर्वांची काळजी घ्यायचा। ही हॅड अ ग्रेट रिस्पेक्ट फॉर अ स्कॉलर, रायटर, पोएट अँड आर्टिस्ट बिलॉंगिंग टू डिफरंट रिलिजियस। तो काय करायचा, सर्वांची रिस्पेक्ट करायचा। कोणाची, स्कॉलर म्हणजे जे खूप हुशार आहेत, विद्वान आहेत, रायटर, पोएट, आर्टिस्ट म्हणजे जे लोक कलाकार लोक आहेत, त्यांची खूप तो रिस्पेक्ट करायचा, आणि ते कुठून पण आलेलं असो, वेगळ्या वेगळ्या रिलिजियन्समधून। ही वॉज अ पॅट्रॉन ऑफ आर्ट अँड कल्चर। तो काय होता, एक पॅट्रॉन म्हणजेच प्रोत्साहन देणारी व्यक्ती। कोण, एम्पिरियर अकबर, ठीक आहे। द 9 जेम्स और नवरत्न इन हिज कोर्ट वेअर फेमस। त्याचे जो राजमहल होता तिच्यामध्ये काय होते, नवरत्न म्हणून एक फेमस होते, ठीक आहे। ते काय होते, त्याचे 9 जेम्स होते। मेनी पीपल बिलीव दॅट ऑफ द 9 जेम्स बिरबल वॉज द क्लोजेस्ट टू द एम्पिरियर हार्ट। पण ह्या 9 जेम्समध्ये जो बिरबल होता, तो काय होता, राजाच्या सर्वात जवळचा होता। अकबर लव टू पोज इंटरेस्टिंग क्वेश्चन और प्रॉब्लेम इन हिज कोर्ट। अकबर काय करायचा की त्याचा जो कोर्ट होता, दरबार होता, तिच्यामध्ये इंटरेस्टिंग क्वेश्चन ठेवायचा किंवा प्रॉब्लेम ठेवायचा। अँड बिरबल नेवर फेल टू कम अप। काय करायचा, अकबर काय करायचा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आणि काही प्रॉब्लेम असायचे तर ते त्याच्या कोर्टमध्ये पेश करायचा, ठीक आहे। अँड बिरबल नेवर फेल टू कम अप विथ ॲन इक्वली इंटरेस्टिंग आन्सर। आणि बिरबल काय कधीच चुकला नाही, किंवा त्याने प्रत्येक गोष्टीचं आन्सर दिलं, ठीक आहे। बघा, वी डोंट नो वेदर ऑल द अकबर अँड बिरबल स्टोरी दॅट वी हेअर टुडे हॅव एनी बेसिस इन हिस्ट्री। आपण खूप अकबर बिरबलच्या स्टोरी ऐकलेल्या आहेत। दे हॅव बीन हँडेड डाऊन अवर जनरेशन मेनली बाय वर्ल्ड ऑफ माउथ। म्हणजे आपण कशा ऐकलेल्या आहेत, हँडेड डाऊन म्हणजेच पिढ्यानपिढ्या काय केलेलं आहे, आपल्याला कोणतरी सांगितलेलं आहे अकबर बिरबलच्या स्टोऱ्या, अशाच काय आपण समोरच्या पिढीला सांगतो, म्हणजेच काय जात आहे, त्या पिढ्यानपिढ्या पुढे जात आहेत। बाय वर्ड ऑफ माउथ म्हणजे एकमेकांच्या तोंडून। हिअर आर 2 ऑफ देम। त्यातल्या 2 स्टोरी काय दिल्या आहेत आपल्याला या चॅप्टरमध्ये दिलेल्या आहेत। बघा, फर्स्ट काय आहे, वन डे द एम्पिरियर एंटर द कोर्ट विथ अ व्हेरी सिरियस एक्सप्रेशन ऑन हिज फेस। एक दिवस काय झालं की एम्पिरियर म्हणजे राजा अकबर कोर्टमध्ये आले, म्हणजे त्यांच्या राजदरबारात आले, आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक सिरियस एक्सप्रेशन होते, ठीक आहे। ॲज सून ॲज ही वॉज सीटेड ही सेड, आय हॅव अ क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू। जसे ते बसले त्यांच्या चेअरवर, त्यांनी काय केलं, सर्वांना म्हटलं की माझ्याजवळ एक क्वेश्चन आहे तुमच्या सर्वांसाठी। व्हॉट शुड बी द पनिशमेंट फॉर समवन हू पुल्स माय मुस्टेच। काय म्हणते, अकबर काय म्हणतो, एम्पिरियर अकबर, की आपण त्याला पनिशमेंट काय द्यायची, ज्यांनी माझे ज्या मिशा असतात त्यांना ओढलं तर, ठीक आहे। द कोर्ट वॉज टर्न। काय झाला, सर्व जो कोर्टमध्ये बसलेले लोक होते, त्याचे नवरत्न होते, सर्व जे लोक होते ते काय झाले, एकदम आश्चर्यचकित झाले। पुल द एम्पिरियर मुस्टेच इट वॉज अ अनहिअर्ड ऑफ। म्हणजेच हे असं न ऐकलेलं त्यांना वाटत होतं की राजांचे मिशा ओढायची कोणाची हिंमत झाली। फ्लॉग हिम, गिव हिम 50 लॅशेस ऑफ द व्हीप, एक्सक्लाइम्ड वन नोबेल मॅन। एक त्यातलाच एक दरबारमधला एक व्यक्ती उठून काय म्हणतो, फ्लॉग हिम
म्हणजेच काय, त्याला फटके मारा. गिव हिम 50 लॅशेस म्हणजेच फटके मारा त्याला 50. एक्सलेम वन नोबेलमॅन, एक सरदार त्यातला उठून म्हणाला. नंतर काय, दॅट्स नॉट इनफ, पुट हिम इन अ जेल विदाउट अ फूड अँड वॉटर, सेट अनाथ. आणि दुसराच सरदार त्याच्यानंतर उठून काय म्हणाला की हे एवढंच पुरेसं नाही आहे, त्याचं काय करा, त्याला जेलमध्ये टाका आणि त्याचं काय करा, फूड आणि जे पाणी असते, अन्न आणि पाणी बंद करून टाका. ठीक आहे. व्हीप हिम, बीट हिम अप, हँग हिम, कट ऑफ हिज ऑफटेंडिंग हँड. काय करा म्हणते, त्याला चापकाचे फटके द्या किंवा त्याचे जे हात आहे त्या हात काय करा, कापून टाका. द अगेन्स्टेड कोटी बिगेन टू क्राय आउट, ओनली बिरबल वॉज सायलेंट, ही वॉज इवन स्माइलिंग अ लिट. सर्व कोटी काय होते, एजिटेटेड मीन्स चिडलेले, सर्व चिडलेले कोटी आवाज करू लागले. ठीक आहे. पण ओनली बिरबल वॉज अ सायलेंट, ही वॉज इवन स्माइलिंग अ लिटर. आणि तो काय करत होता, चूप पण होता आणि थोडासा हसत होता. व्हॉट डू यू से बिरबल, व्हॉट इज युअर ओपिनियन. परत काय म्हणतो राजा, राजा कोणाला विचारतो सर्वांचं ऐकल्यावर, व्हॉट बिरबल काय झालं आणि तुझं याच्यावर मत काय आहे. इन माय ओपिनियन, अ गिव अ पीस टू द वर्ल्ड, द ऑफेंडर शुड बी गिवन हिज फेवरेट स्वीटमेट. काय करायचं, हे माझं असं मत आहे म्हणते की ज्याने पण हे काम केलेलं असेल त्याला काय द्यायचं, स्वीटमेट म्हणजे एखादी मिठाई द्यायची. ठीक आहे, शांततेत मिठाई द्यायची. राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड. कोणीच एखादा जो दरबारमधला एक सरदार आहे तो उठून काय म्हणाला की राजाबरोबर, राजा बिरबल तुमचं डोकं व्यवस्थित आहे ना, आउट ऑफ युअर माइंड. गिव अ स्वीटमेट फॉर अ सच अ ग्रेव ऑफेन्स, म्हणजे एवढं हे करणाऱ्यांना पण स्वीटमेट म्हणजे मिठाई द्यायची. द कोर्टीज बिगेन टू से, बिरबल स्माईल अँड ऑफर अँड एक्सप्लेन. आणि बिरबल काय करायला लागतो, थोडासा हसायला लागतो आणि एक्सप्लेन करायला लागतो. यस, हू वूड बी अ सो बोल्ड ॲज टू फुल द एम्पेरियर मुस्टेज, ओनली हिज ग्रँडसन. काय म्हणतंय बिरबल की जे पण राजाचे जे मुस्टेच आहेत ते ओढायची हिंमत कोणाची झालेली असेल, फक्त जे महाराज आहेत त्यांचे ग्रँडसन म्हणजेच नातवाची. कोणी हे काम करूच शकत नाही. When Akbar heard this, he burst over laughing because that is exactly what had happened in the morning. याच्यावर अकबर काय करत होता, हसायला लागले आणि त्यांनी काय म्हटलं, एक्झॅक्टली असंच काय सकाळी माझ्यासोबत झालं. ठीक आहे. वन अनादर ओकेजन. आता दुसरी स्टोरी सांगितलेली आपल्याला. अकबर वॉज रिलॅक्सिंग विथ सम ऑफ हिज कोटीज, अ फ्यू ऑफ देम थॉट his was a good opportunity to show a praises on the emperor and get some favor from him. एकदा काय झालं होतं, अकबर त्याच्या कोर्टमध्ये बसलेला होता, शांततेत निवांत बसलेला होता. त्याच्यासोबत काही कोर्टी पण होते म्हणजे त्याचे सरदार. त्यांना काय वाटलं सरदारांना की हा एक चांगला चान्स आहे की आपण राजाची प्रशंसा करायची, प्राइजेस म्हणजेच प्रशंसा, की त्यांना आपल्या फेवरमध्ये करून घ्यायचं म्हणजे आपल्या बाजूला करून घ्यायचं. दे बिगेन टू कम्पीट विथ इच अदर इन अ प्राइजिंग अकबर. ते काय करत होते, एकमेकांपेक्षा महाराजांची प्रशंसा करू लागले. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग. काय म्हणत होते की तुम्ही सर्व राजामध्ये मोठे आहात, ग्रेटेस्ट आहात. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ किंग ऑर एम्पिरियर दॅट युअर लाईव्ह ऑन द अर्थ. दुसरा उठून काय म्हणतो की तुम्ही मोठेच नाही आहे, तुमचं एम्पिरियर पण मोठं आहे आणि तुम्ही सर्व ही आपली जी अर्थ आहे तिच्यामध्ये पण सर्वात मोठे आहात. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द पीपल इन हेवन ऑर अर्थ. आणि तिसरा उठून काय म्हणतो की तुम्ही सर्वात मोठ्या, जेवढे पण स्वर्ग आणि अर्थ आहे तिच्यामध्ये पण सर्वात मोठ्या, हेवन म्हणजे ठीक आहे. यू आर द ग्रेटेस्ट ॲज अ गॉड अलमाइटली. अलमाइटली म्हणजे सर्वशक्तिमान. तुम्ही काय आहे, देवापेक्षा पण सर्वशक्तिमान आहात. यू आर द ग्रेटर दॅन द गॉड अलमाइटली. तुम्ही देवापेक्षा पण मोठे आहात, ग्रेटर आहात. ठीक आहे. नाव अकबर वॉज अ नो फूल. अकबर का पागल होता का यांच्या गोष्टी ऐकायला. ही डिड नॉट केअर फॉर फॉल्स प्राइजेस. ही स्टॉपेड द कोर्टीज अँड आस्क्ड, डू यू ऑल बिलीव्ह सो. यस, दे आन्सर इन वन व्हॉइस.
महाराज काय म्हणतो की तुम्ही मी सर्वात मोठा आहे हे मानता का? तर सर्व कोटींनी काय म्हटलं, येस. ऑल राईट देन प्रूव्ह इट टू मी. टेल मी ॲट लास्ट वन थिंग दॅट आय कॅन डू बट गॉड अल्माइटली विल नॉट बी एबल टू डू. महाराज काय म्हणतो की मला एक गोष्ट अशी सांगा की मी जी गोष्ट करू शकतो पण जे गॉड आहे, देव आहे, ते करू शकत नाही. अदरवाईज यू विल ऑल इन्कर अवर रॉयल डिस्प्लेजर. यू हॅव स्टील टुमॉरो मॉर्निंग टू प्रूव्ह इट. तुमच्याजवळ उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. ठीक आहे. अकबर देन लेफ्ट द प्लेस विदाउट अनदर लुक ॲट द कोर्टीज. त्याच्यानंतर काय, अकबर कोर्टमधून निघून गेले. दे वेअर इन अ प्रॉपर फिक्स. दे thought and thought but couldn't think of any such a thing in the end. They went to Birbal. When Birbal heard their story, he told them not to worry. ते कोटी काय करत होते, खूप विचार केला त्यांनी की काय असेल की जे राजा अकबर करू शकतात पण देव करू शकत नाही. विचार केला पण त्यांना काही सुचत नव्हतं. ते शेवटी बिरबलांना भेटले आणि त्यांना सर्व जी स्टोरी जी कोर्टमध्ये आज घडलं ते सर्व सांगितलं. द नेक्स्ट मॉर्निंग द कोर्ट वॉज फुल. एव्हरीवन वॉज क्युरियस टू सी व्हॉट वूड हॅपन नेक्स्ट. दुसऱ्या दिवशी सर्व कोर्टमध्ये जमा झाले आणि सर्वांना काय होतं की याचं आन्सर कोण बरोबर देते. वेल सेड द एम्पिरियर, हॅव यू फाउंड अ गुड आन्सर टू माय क्वेश्चन और आर यू रेडी टू लिव्ह द कोर्ट फॉर एव्हर. जर माझ्या क्वेश्चनचं आन्सर बरोबर दिलं नाही तर त्यांना काय करावं लागेल, माझं जे राज्य आहे ते सोडून द्यावं लागेल. ठीक आहे, नेहमी करता, फॉर एव्हर म्हणजेच नेहमी करता. जस्ट देन बिरबल स्टेप फॉरवर्ड अँड बो लो, प्लीज डोंट बी अँग्री विथ अस हू थिंक यू आर द ग्रेटेस्ट. देअर सर्टनली ॲट लास्ट वन थिंग दॅट यू कॅन डू बट द गॉड अल्माइटली कॅन नॉट. बिरबल काय म्हणतो, बिरबल समोर आला, कोणीच समोर येत नव्हतं आन्सर द्यायला. बिरबल समोर आला आणि काय म्हणतो की तुम्ही ग्रेटेस्ट आहात पण गॉडपेक्षा नाही. तुम्ही काय करू शकता. अकबर समोर आला आणि काय म्हणू लागला की तुम्ही जी गोष्ट करू शकता ते गॉड करू शकत नाही. अकबर लुक बिरबल थॉटफुली. अकबर काय करत होता, बिरबलला लक्ष देऊन ऐकत होता. अँड व्हॉट इज द वन थिंग, आणि ती कोणती गोष्ट आहे अकबरांनी विचारली की जी मी करू शकतो पण देव नाही. वेन यू वॉन्ट टू पनिश समवन यू कॅन पनिश द पर्सन. यू कॅन थ्रो हिम आउट ऑफ युअर किंगडम. जर तुम्हाला कोणाला पनिशमेंट द्यायची असेल तर तुम्ही त्याला पनिशमेंट देऊ शकता आणि तुम्ही तुमच्या त्याला किंगडम जे राज्य आहे त्याच्यामधून बाहेर काढू शकता. थ्रो म्हणजे फेकून देऊ शकता. ठीक आहे. बट गॉड किंगडम एक्सटेंडेड एव्हरीवेअर. पण जे देवाचं साम्राज्य आहे किंवा राज्य आहे ते सर्वीकडे पसरलेलं आहे, एव्हरीवेअर. द अल्माइटली कॅन नॉट पनिश एनी वन फ्रॉम हिज किंगडम. ते काय कोणाला पनिश करू शकतात का? नाही. त्यांच्या किंगडममधून ते काय सर्व शक्तिमान आहेत, ते कोणाला पनिशमेंट करतात का? नाही. अकबर फेस वॉज लिट अप विथ अ स्माईल. अकबरच्या फेसवर काय आली, एक छोटीशी स्माईल आली. दॅट वॉज अ व्हेरी क्लेवर बिरबल. बिरबल तू खूप हुशार आहे. वाईल शोविंग हाऊ आय हॅव ॲन ॲडव्हान्टेज. माझ्याजवळ तुझ्यासाठी काही ॲडव्हान्टेज आहे. यू हॅव ऑल्सो शो दॅट गॉड इज अ ग्रेटर. आय बिलीव्ह यू. काय आहे, माझ्यापेक्षा नक्कीच देव काय आहे, मोठा आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आय बिलीव्ह यू. अकबर वॉज अ सो प्लेजर विथ द आन्सर दॅट ही फॉरगेव हिज कोटी फॉर देअर स्टुपिडिटी. आणि अकबर काय म्हणतो, सर्व जे कोटींनी त्याची तारीफ केली होती त्यांना काय म्हणतो की हे असंच खरं आहे, मी सर्वात मोठा नाही, माझ्यापेक्षा पण गॉड मोठा आहे. ठीक आहे. आणि जे कोर्टवाल्यांनी स्टुपिडिटी केली होती त्यांना पण रागवतो. ठीक आहे. अशा प्रकारे हा लेसन मी समजून सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.